नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आज मी बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल एक गोड पदार्थ असा। रक्षाबंधनला काय करावं हे समजत नाही तर कमी साहित्यामध्ये आपण हा पदार्थ तयार करू शकतो आणि एकदम अप्रतिम अशी रेसिपी तयार होते। सर्वांच्या खूप आवडीचा असा हा पदार्थ आहे। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। बघा इथं आता मी हे चितळेचं फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे। हे 1 लिटर घेतलेलं आहे आणि आता आपण या पिशव्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण कट करायला घेऊया। इथं मी आता एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये काय होतं, जरा लवकर दूध उकळलं जातं आणि लवकर आटलं जातं, कारण की आपल्याला हे दूध आटवून रेसिपी तयार करायची आणि थोडीशी पिशवी चांगली हलवून त्यानंतर मग आपण ते दूध आहे ते कढईमध्ये ओतून घ्यायचे, कारण की काय आहे त्यातील जी क्रीम असते ती पिशवीला चिपकून बसलेली असते। बघा आता हे दूध मी ओतून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आपण आता गॅस चालू करून घेऊया। तोपर्यंत दूध उकळतंय तोपर्यंत आता आपण इथं केसर घेतलेला आहे आणि केसरच्या एक 10-12 काड्या मी एका बाउलमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण त्यावरती हे जे दूध गरम करत ठेवलेले ते दूध थोडंसं टाकून घ्यायचे। एक 3-4 थेंब टाकायचे। फक्त आपल्याला हे सजावटीसाठी ठेवायचे, त्याच्यामध्ये काही मिक्स करायचं नाहीये। त्यामुळे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर हे दूध आहे ते एकसारखं सतत हलवत राहायचे की त्याच्यावरती साई तयार झाली नाही पाहिजे। अशा पद्धतीने कंटिन्यू हलवत राहायचे। साई तयार झाली की मग ते बासुंदी सारखी होतं आणि मग ते व्यवस्थित आपली रेसिपी तयार होत नाही। चला तर आता इथे बघा मी 2 नेस्लेच्या एव्हरीडेच्या मिल्क पावडर घेतलेल्या त्या आपण एका बाउलमध्ये कट करून घेणार आहे आणि तोपर्यंत आपलं दूध उकळत ठेवलेलं आहे। मधून मधून कंटिन्यू मी हलवून घेते जेणेकरून त्याची साई तयार होणार नाही। अशा पद्धतीने बघा आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि आपण आता ही जी पावडर घेतलेली आहे, इथं मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं, एक छानपैकी त्याला टेस्ट येते आणि घट्टपणा येतो। त्यामुळे आपण इथं मिल्क पावडरचा वापर करणार आहे। इथं ही 15 ग्रामच्या 2 पुड्या आहेत, म्हणजे 30 ग्राम मी मिल्क पावडर घेतलेली आणि त्यामध्ये तुम्ही थंड दूध किंवा गरम दूध टाकून ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती आपण नंतर त्यामध्ये ॲड करणार आहे। सध्या मी ते भिजवून ठेवलेली आहे। बघा आता दूध टाकून चांगली हलवून ती एकदम पेस्ट सारखी तयार करून घ्यायची। त्याच्या गुठळ्या तयार झाल्या तर मग त्या दुधामध्ये पण टाकल्यानंतर तशाच गुठळ्या आपल्या त्या राहतात, त्यासाठी एकदम पेस्ट छान करून घ्यायची। आणि इथं बघा आता दूध आटत आलेलं आहे। अजून बरंच दूध आपल्याला आटवून घ्यायचे, कारण की हे दूध आहे ते व्यवस्थित दूध जर आटवून घेतलं ना तर आपली रेसिपी बनायला एकदम अशी अप्रतिम बनते। बघा आता बरंचसं दूध आटलेलं आहे। तुम्ही बघू शकता 1 लिटर मधलं किती दूध शिल्लक राहिलेलं आहे। आता आपण काय करूया, जी आपण प्युरी बारीक करून घेतली होती, म्हणजे मिक्स करून घेतली होती पावडरची, ती आता यामध्ये ॲड करायची आहे। 1-2 मिनटं मी असंच हलवून घेते आणि त्यानंतर आपण त्यामध्ये प्युरी ॲड करून घेणार आहे ती। बघा आता दूध चांगलं आटत आलेलं आहे, पावशेरपेक्षा थोडंसं जास्त शिल्लक असेल आणि आपल्याला हे पूर्ण सुकवायचं आहे। तर आता मी त्यामध्ये ती मिल्क पावडर भिजवून घेतली होती ती त्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि परत सतत ढवळून घेणार आहे। हे 2-3 मिनटानंतर परत आपण गरम केल्यानंतर बघा अशा पद्धतीने ते घट्ट व्हायला सुरुवात होतं आणि आता एक थोड्या वेळात आपण ते चांगलं सुकायला सुरुवात होईल। आता बघू शकता चांगलं आपलं दूध आटत चाललेलं आहे आणि कोरडं होत चाललेलं आहे। तर असंच आपण एक अजून 10 मिनटं हे दूध आहे ते चांगलं आटवून घेणार आहे। बघा आता एकदम असं खव्यासारखं तयार झालेलं आहे आणि आता ह्या स्टेजला आपण आता यामध्ये चांगलं सुकं झालेलं आहे तर यामध्ये आपण आता साखर घालून घ्यायची। आता साखर इथं मी 1/3 कप साखर घेतलेली आहे आणि त्याच्यातली मी थोडीशी बाकी ठेवलेली आणि तीही आपण नंतर घालवणार आहे। तर मी हे चांगली मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण त्यामध्ये जी थोडीशी राहिली होती तीही साखर मी घातलेली, म्हणजे संपूर्ण यामध्ये 1/3 कप साखर घातलेली। काय होतं, दूध आटल्यानंतर आणि आपण मिल्क पावडर टाकलेली त्याचा फ्लेवर आधीच आलेला असतो आणि त्यानंतर मग आपण साखर थोडीशी कमी घालायची। त्यामुळे जे आपण कलाकंद तयार करणार आहे त्याला एकदम अशी अप्रतिम टेस्ट येते, कारण जास्त गोड झालं तर मुलंही खात नाहीत मग। चला तर मग आता आपली हे तयार झालेलं आहे चांगलं कलाकंदची रेसिपी आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। याला चौकोनी आकार देऊन मग त्यावरती सजावट करायची किंवा स्टीलच्या ताटालाही तुपाचा हात लावायचा आणि त्यामध्ये असं दाबून हे व्यवस्थित ती स्प्रेड करून घ्यायची आणि त्यावरती तुम्हाला आवडत असेल तर म्हणजे चंदेरी वर्क भेटतो खायचा तर तो लावू शकता किंवा मग त्याच्यावरती कोणतेही ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवून ते सजावट करू शकता। आता इथं आपण मगाशी मी
जो केसर भिजवून घेतलेला तो आपण यावरती लावून घ्यायचा आहे। बघा आता हे चांगलं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि एकदम दाबून छानपैकी आपण ते बसवून घ्यायची, त्यामुळे नंतर वड्या कापताना आपल्याला व्यवस्थित कापता येतील। आणि थोडंसं गरम असतानाच आपण त्याच्या वड्या कापून घ्यायच्यात, कारण थंड झालं सुकल्यानंतर मग त्याच्या वड्या कापायला थोडंसं कठीण जातं। तर त्यासाठी आता मी थोडंसं ओलसर असतानाच म्हणजे थोडं गरम असताना आपण त्याच्या वड्या कापून घ्यायच्यात आणि त्यावरती मी आता जो केसर घेतला होता तर ते प्रत्येक काडी येते त्याच्यावरती ठेवून सजावट करून घेणार आहे। इथं तुम्ही पिस्ता वगैरे पिस्त्याचे काप वगैरे पण ठेवू शकता, तेही खूप छान दिसतात, किंवा मग गुलाबाच्या पाकळ्या असतात त्याही तुम्ही त्यावरती सजावट करू शकता। बघा अशा पद्धतीने आपल्या कलाकंदची रेसिपी तयार झाली। एकदम अशी अप्रतिम रेसिपी तयार होते आणि ही सर्वांच्याच आवडीची आहे। बहुतेक सगळ्यांना कलाकंद हे आवडत असतं। तर चला तर ह्या रक्षाबंधनसाठी अशा पद्धतीचे कलाकंद करून बघा आणि कशी रेसिपी झाली ते नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपी पाहायला भेटतील आणि एक प्रोत्साहन पण भेटतं की तुमच्या केलेल्या कमेंटमुळे नवीन रेसिपी तयार करण्यासाठी। अशा बघा आता आपलं कलाकंद कसलं एकदम असं भारी दिसतंय का नाही, आणि खायलाही खूप टेस्टी लागतं आणि घरच्या घरी हेल्दी तयार होतं। बाहेरचं भेसळयुक्त आणण्यापेक्षा असं जर तुम्ही घरी बनवलं तर एकदम अशी मस्त रेसिपी तयार होते। बघा एकदम अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे आणि अशी तुम्ही बॉक्समध्ये सर्व करून कोणालाही भेट म्हणून देऊ शकता। चला तर ह्या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद।